हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळेजण? आय होप मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि सगळेजण मस्तच असाल. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. आजचा ब्लॉग असा आहे की मी आज शुक्रवारच्या भाजी मार्केटला गेले ते अगदी ती वर्दळ आणि त्या गडबडीत मी कशी भाजी घेतली चला तर बघूयात. तर मग आज मी सकाळी सकाळी सगळी बरीच कामे मी आटपून घेतली, जी छोटी मोठी असतात घरातली, ती सगळ्या महिलांना माहिती असतील. तर ती सगळी कामे आटपता संध्याकाळी मुलांनी सगळ्या बॉटल्स रिकाम्या केलेल्या असतात. त्या सगळ्या बॉटल्स मला सकाळी उठून गोळा कराव्या लागतात आणि किचनमध्ये आणून ठेवाव्या लागतात की पिल्लं पाणी पे, इथे ठेव तिथे ठेव असं होतं. बराच वेळा त्यांना सांगितलं तरी ते छोटे आहेत, त्यामुळे मला ते करावंच लागतं. आणि त्या पटकन अशा सगळ्या किचनमध्ये आणून स्वच्छ करून मॉर्निंगला फ्रेश अशा सगळ्या फ्रीजमध्ये भरून ठेवावं लागतात. छान असं पाणी भरून दिलं की एकदा दिवसभराचं टेन्शन मिटलं जातं. थंड पाणी सध्या लागतं आहे ना, त्यामुळे एकीकडे चहा बनतोच आहे. म्हटलं चला चहा होईपर्यंत ह्या बॉटल आपल्या फ्रीजमध्ये गेल्याच पाहिजे. कामाचं नियोजन असलं ना की कामं पण पटापट अगदी बरोबर होतात. अगदी रेंगाळून आणि कंटाळ केला की ती कामं पण तशीच राहून जातात. चला तर मग इथे माझा चहा असं छान बनलेलाच आहे, उकळी छान आलेली आहे. अगदी 1-2 कप मी चहा ठेवलेला होता. मस्त चहा पिऊ करणार आहे आता. चहा घेते आणि मस्त आज मी सकाळी बरीच कामे आवरल्यानंतर इतकं काही स्वच्छ घर दिसते, जे की पिल्ला अजून झोपलेलीच आहेत. त्यामुळे ही वर्दळ माझ्या घरातली खूप कमी आहे. आणि अगदी लहान बघा, हे कसं पार्किंग केलेलं आहे गाडीसाठी टॉप फ्लोअरचं. त्यानंतर बाहेर बघितलं तर छान असा हिरव्या कलरमध्ये गुलाबी कलर मिक्स दिसत होता. आणि बऱ्याच दिवसानंतर मीही बघत आहे हा कलर. अगदी नेहमीपेक्षा जास्त फ्लॉवर्स इकडे आले होते आणि खरंच बघायला हे दृश्य खूप छान वाटत होतं. खरंच खाली असलं असतं ना तर रोज 1-2 फुलं मी तोडलीच असती, पण अगदी अक्षरशः माझ्या खिडकीच्या समोर म्हटलं सेकंड फ्लोअरवरून कितीतरी वरती उंचपट्टीने आहे ते, त्यामुळे ते काय मला करता आलं नाही. चहा उकळी घेतच होता, त्यामुळे एक बाहेर फेरफटका मारून आले की कुठे काय पसारा दिसतोय का, जागची जागी उचलून ठेवा या हेतूने. इकडे चहा बनतोच आहे. मस्त असा चहा घेऊन चहासोबत आज खूप दिवसांनी मी बिस्किट खाणार होते आणि हे वालं बिस्किट माझं खूप फेवरेट आहे. आणि गुड्डे चहासोबत 2 गुड्डेची बिस्किटं किंवा मालकीसचे हे 2 बिस्किट जरी खाल्ले ना, अगदी दुपारपर्यंत काही खाल्लं नाही ना तरी मला असं होतं. आणि क्वचित कधीतरी मी चहा घेते, ते पण कोणाला घ्यायचा असेल तर ठेवते आणि त्यांच्यासोबत हा मी घेते. जर एकटी असेल तर चहा खूपच स्किप केलेलं आहे मी. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा, चहा स्किप केला खूप सारे फायदे होतात. आणि क्वचित कोणी घेतला ना घरामध्ये तर दिसला की मी घेते, असं नाही की पूर्णपणे बंद झाला आहे ते. तर छान 2 मालकीसची बिस्किटं घेतली आणि हॉलमध्ये जाऊन निवांत म्हटलं चहा घ्यावा, कारण की पिल्ला अजून झोपलेचे. आणि आता 2-3 दिवस शाळेच्या सुट्ट्या राहिलेल्या आहेत, तर नंतर त्यांची तर गडबड होणारच आहे. उठाउठी, स्कूलला जाणं, धावपळ, ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हटलं चला 2 दिवस का होईना त्यांना आराम करू देत, अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. मला कामाला वेळ झाला तरी चालेल. इकडं माझं छोटंवालं पिल्लू आलं होतं हळूच आणि म्हटलं मम्मा असं तसं. आणि सकाळी उठल्यापासून गप्पा गोष्टी आमच्या बऱ्याच चालू असतात माझ्या पिल्लाच्या. छोटं पिल्लू बोलायला फार आहे, अजिबात कुठे कमी पडत नाही. प्रत्येक शब्द त्याचा चालूच असतो. इकडे चहा घेते तरी त्याची कुडबुड चालली की मम्मा माझं हे बसून दे, ते बसून दे. इथे त्याला ही छोटीवाली मॅगी बाजारातून आणली होती. म्हणतो माझं मिनी मॅगी येते, मिनी मॅगी मला खोलून देतेस का? जसं यूट्यूबचा मोठा ब्लॉग तसा त्याचा मिनी मॅगी असते ना, त्याप्रमाणे त्याच्या गप्पा चालल्या होत्या. छान असा चहा एन्जॉय केला, मस्त असं वाटलं. चहा घेतल्यानंतर बरीचशी कामे केले. आणि आता दुपारच्या काय झोपेनंतर इव्हिनिंगचा टायमिंग होता. इव्हिनिंगच्या टायमिंगला माझ्या पिल्लांना मिनी मॅगीच करायची होती. म्हटलं पिल्लू मी काय करणार नाही, आता स्वयंपाकाची तयारी, तरीसुद्धा त्याचं तेच चालू होतं. इथे मॅगी करायला बसल्यात शेट आणि दुसरे शेट म्हटले तुम्ही कसे मॅगी बनवता, म्हणजे छोटू माझा. म्हटलं तू कसं मॅगी करवतो हे मी गाईजला दाखवतो. आता त्याची मॅगी दिसते कमी, हा दादूलाच जास्त दाखवते. किती त्यांची वर्दळ चालू होती. फायनली त्यांना मी मॅगी करून दिली. म्हटलं तुम्हाला भाजेल वगैरे ह्या गोष्टी घडतील नाही. मॅगी बनवली आणि तेव्हा ते शांत बसले. त्यानंतर हे त्यांचं बघा, जसं पार्किंग असतं ना 4 व्हीलरचं बाहेर गेल्यानंतर वरती टॉपला, तशा प्रकारचे बिल्डिंग ब्लॉक्स बनवून पार्किंग वगैरे बनवून हे त्यांचं चालू असतं. अगदी छानशा वातावरणामध्ये मस्त असं हे मला दृश्य दिसत होतं, खूप छान वाटत होतं. आता संध्याकाळची झोप आणि त्यांची मॅगी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला आठवलं की आज शुक्रवार आहे आणि दुपारच्या झोपेनंतर आहे ना बराच वेळ झाला ना, झोपलं म्हटलं ना की बरीच कामं विस्कळीत होऊन जातात. आता मला जायचं होतं खरं भाजीला आणि मी भाजीला गेले आणि जाऊन पण आले. जेवणानंतरची भेट आहे आपली ही. दुपारी जेवण केलं आणि भांडी ना मी तशीच ठेवली म्हणजे थोड्या वेळात घासू, कारण की पाण्याचा काय प्रॉब्लेम येते तर आहेच आहे. पण वरती किंवा माझ्या खाली कोणी चालू केलं ना की अगदी थोडं पाणी येतं, म्हणून म्हटलं की चला की थोड्या वेळाने घासू असं म्हणत लोटून गेले मी खाली. आणि लोटता ना झोप अशी लागली ना मला की काय विचारूच नका. अक्षरशः 1 तासभरात आहे ना अगदी गाढ झोप लागली मला. कसं असतं म्हणजे तो एकदम आहे ना
5 मिनटं किंवा 10 मिनटं जरी अक्षरशः गाढ झोप लागली ना तरी झोप झाल्यासारखं वाटतं. आणि पिल्लांनी मेन गोष्ट डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तसंच घडलं आज. 4:10 झोपले, बरोबर 5 वाजता पिल्लाला उठव म्हटले, पण म्हणतात ना की जो अलाराम मनाचा सेट केलेला असतो त्या सेटच्यानुसार बरोबर काही ना काही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्याला जाग येतेच. मी खरं पिल्लांना सांगितलं होतं 5 वाजता उठव. झोपताना तर विचार केला होता, एवढी गाढ झोप आली होती की मी उठणारच नाही, म्हणजे उठूच शकत नाही 5 वाजता. पण एका फोनने मी उठले. आणि माझं नेहमी कसं होतं माहिती का, उठल्यानंतर मग माझी ते धावपळ होती. तुम्हाला नाही माहिती, जे मला ओळखतात त्यांना माहिती की माझी काय धावपळ होते ते. 1 मिनटं, फारच अंधार दिसतो, आपण लाईट लावूयात. आणि उठल्यानंतर काय झालं, ए पिलू पडशी, काय स्टंट करतोय बघायची तुम्हाला. हर्षू काय स्टंट करतोय, स्टंट बघा, त्याची स्टंट बघा. आणि दक्ष तर बघा, वा काय तो सोपा केलाय. सोपा क्लीन कटकन करायचा. तर आता मी आहे ना उठले आणि किचनची भांडी पहिले घासून घेतली, कारण की मला माहिती होतं की उशीर झाला आहे. आणि त्याच्यानंतर एकदा भांडी राहून गेली ना दुपारच्या जेवणाची बरं का, आत्ता मी घासून घेतली. आणि आता जेवणाची भांडी तर घासून झाली, किचन क्लीन झालं. पहिलं म्हटलं शुक्रवारचं मार्केट आहे, भाजीला जावं, तिथे जाऊन शूट करेल म्हटलं थोडं तरी तुमच्यापर्यंत. पण बापरे, जी गर्दी आणि हे बघून आणि हे वांबळचं वातावरण बघून आहे ना असं लोक म्हणजे एवढी गर्दी होती नाही की काय विचारूच नका. खूप सारी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये मला ना भाजीला आलेच का असं झालं. आणि इतकी गर्दी ना, इतका घाम वगैरे फुटला. सटकन भाजी घेतली. किती वाजता गेले असेल तरी मी अंदाजे 5:30ला गेले असेल, 6:15 झालेत. लगेच भाजी घेऊन आले. दाखवते आता भाजी काय आणली आहे. तोपर्यंत मध्ये नको तर कुठं बसलो होतं घडी. माझा स्वीट कुठले भाजी घेऊन आले ना, अक्षरशः गरमी झाली. पहिले आल्याला फ्रेश झाले, त्यानंतर म्हटलं म्हणजे फॅमिलीशी बोलावं. बराच दिवस झाला असं आपण फेस टू फेस बोललो नाही आहे. आता मी ना यूट्यूबला लाईव्ह घेणार आहे 1-2दा, तर तेव्हा मी नक्की मेसेज करेन की आपण लाईव्ह बोलूयात. तेव्हा नक्कीच सगळेजण जेवढे कोणी अवेलेबल असतील त्या टायमिंगला लाईव्ह यायला जमलं तर आपण लाईव्ह येऊयात. तर चला भेटूयात. आता कोणतरी आले, चहा वगैरे ठेवते मस्त. आणि त्यानंतर 2 मिनटं, त्यानंतर आपण भाजीची निवड करूया. ओ माय गॉड, ब्लॉगमध्ये शेण आले आज, लवकर आले. दाखव ते, मी रोजच्यापेक्षा लवकर आले. ओ माय गॉड, काय ब्रीफ आहे गाईड त्याची. अहो आलेत म्हटल्यानंतर चहा ठेवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना चहा ठेवला म्हटलं, मी चहा घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि मी म्हटले नेहमी की कोणीही चहा मागितलं तर मला चहा घ्यावासाच वाटतो. अगदी सगळी भाजी घेऊन आल्यानंतर थकल्यासारखं वाटलं. आता म्हटलं की एकीकडे कुकर लावून द्यावा. आणि नाही, स्वयंपाकाचं नियोजन काय नव्हतं. वाजले होते 7, दिवाबत्ती केली आणि म्हटलं पहिलं ही भाजी निवडून ठेवावी. 1 तास 1.25 तास जातो या भाजीला. पण दुसऱ्या दिवशी भाजी करायची म्हटलं अगदी इझिली आपण करू शकतो. इतकं साऱ्या सगळ्या भाज्या मी आणल्या होत्या आणि त्या निवडून ठेवणं पण तितकंच पॉसिबल म्हणजे गरजेचं होतं. कारण की कसं होतं माहिती आहे का, ही भाजी जर मी तशीच जर फ्रीजमध्ये ठेवलेला, एक वाटाणा तसंच ठेवला, मेथीची गड्डी तशीच ठेवली की जेव्हा लागेल तेव्हा किंवा थोड्या वेळाने करू असं म्हटलं की तो थोडा वेळ माझा कधी येतच नसतो, ती भाजी खराब होऊन जाते. त्यामुळं म्हटलं आज थोडा वेळ तरी द्यायचा. 1-1.25 तास मला या गोष्टीसाठी गेला. अगदी इतकी सारी भाजी सगळी सेटअप लावून घेतली. वेळात वेळ काढून ह्या गोष्टी केल्या ना की नक्कीच आपल्या गोष्टी पूर्ण होतात. थोडासा वेळ जातो पण अगदी सेट होऊन जातात. आणि दुसऱ्या दिवशीच्या कुठल्याही भाजी करायला अगदी इझिली 15 मिनटात म्हणा की भाजी सोललेलीच आहे, चला ही भाजी करूयात असं गेलं की होऊन जातं. प्रत्येक भाजी सोलून मस्त वाटाणा वगैरे सोलून प्रत्येकाच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला, जेणेकरून मला पुढे जाऊन अगदी इझिली जाईल. तर तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही असंच करता की भाजी असंच ठेवता माझ्यासारखी कधी कधी, किंवा वेळ असेल तर पटकन सोलून म्हणजे व्यवस्थित करून पण ठेवता का, नक्कीच मला कमेंट करा. तर अशा प्रकारे सगळी काही भाजी मी सोलून वगैरे ठेवली, छान असं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली. त्यानंतर लागले ती स्वयंपाकाला. तर अशा प्रकारे सगळी भाजी स्टोअर करून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. चला तर मग आता मी स्वयंपाक करते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. इथंच ब्लॉग मी एंड करते. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतील, नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 1 लाईक तर बनतोच. तुमचं खूप सारं प्रेम भेटते, अजून तुमचं प्रेम पाहिजे मला. तर इथेच ब्लॉग एंड करते. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. बाय.